देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये सगळ्या घरामध्ये लालीला शोधत असतात. जामकर सदाला म्हणतात, चल लवकर. ते आता बाहेर येतात तर एका साईडला रडण्याचा आवाज येतो. जामकर आणि सदा बघतात तर लाली रडत असते. जामकर आणि सदाजवळ जातात. लाली म्हणते, साहेब, मी माझ्या नवऱ्याला सगळ्या गावात हुडकलं पण ते कुठं बी सापडले नाही. मला आता त्यांची लई काळजी वाटायला लागली. मी काय करू साहेब, मला लई भीती वाटती. त्यांना काही झालं नसेल ना. ते आता जामकरला हात जोडून म्हणते, साहेब, तुम्ही शोधाल का? माझ्यासाठी माझ्या नवऱ्याला शोधून आणा ना. जामकर म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नको, आज जा. आता लाली रडतच आज जाते. जामकर करतात पण तेवढ्यात त्यांचं आणि सदाचं लक्ष जातं. लालीने जो घुंगटा डोक्यावर घेतलेला असतो तो समोर दिसतो. आता जामकर आणि सदा बारीक बघत असतात. लाली आज जाते. फुलाबाई म्हणते, लाले, अगं कुठे गेली होती? लाली म्हणते, आत्याबाई, ह्यासनी हुडकायला. अहो, मी त्यांना सगळ्या गावात शोधलं पण ती कुठं बी नाही येत. मला आता लय भीती वाटायला लागली. आता आजी लालीला मुरका मारते आणि म्हणते, गेली असल त्याला साथ द्यायला. रणजी म्हणते, काय गं, दिवसभर नाही हुडकलं आणि रातच्याला गेली वय. आता लाली रागाने तिच्याकडे बघते आणि नाटक करत पुन्हा रडायला लागते. आपा म्हणतात, अगं सांगून जायचं, आधीच तो गोपाळ गायब झाला, त्याच्यामुळे सगळं घर काळजीते आणि त्यात तू दिसली नाही. लाली म्हणते, पण आत्याबाई, तुम्ही का रडत होता आणि एवढ्या रातच्याला तो जामकर का इथं आला? फुलाबाई म्हणते, लाले, मला गोपाळबद्दल लई वाईट सपान पडलं ग. आपा म्हणतात, मोठ्याने आरबळत उठली आणि सगळं घर उठून दिलं. आता लाली पुन्हा रडायचं नाटक करत म्हणते, मला पण लई कसं तरी होत होतं म्हणून मी हुडकायला गेले. पण तो जामकर का अचानक आला? त्याला कोणी फोन केला का? आप्पा म्हणतात, त्याला कोण फोन करणार? तो अचानक टापाकला, आम्हाला बी कळालं नाही. आता जामकरला आठवतं, तो पाठलाग करत असताना एक बाईच असते आणि राहून राहून त्याला लालीवर संशय येतो. तो आता घरी जातो. आर्या म्हणते, दादा, सापडले का गोपाळजी? जामकर म्हणतात, नाही सापडला, पण लवकरच सापडेल आणि जेव्हा सापडेल ना तेव्हा त्याची हालत मी खूप वाईट करेल. आर्या म्हणते, दादा, अरे हे काय बोलतोस? तुला गोपाळजीबद्दल एवढा काय प्रॉब्लेम आहे? जामकर म्हणतात, चिमणे, जा झोप आता. पण आर्याची मात्र खूप तगमग होत असते. आता जामकर पुन्हा गावात फेरफटका मारण्यासाठी जातात. तर जित्या आणि मंग्याची चर्चा चालूच असते. मंग्या म्हणतो, जित्या, अरे बाबा बाबा, लय मोठं भूत होतं, पळालं नसतो ना तो काय आपल्याला सोडत नव्हतं. जित्या म्हणतो, मंग्या, होय रे. दोघांची चर्चा जामकर ऐकतात आणि म्हणतात, भूत? कसलं भूत? मंग्या म्हणतो, जामकर साहेब, तुम्हाला काय सांगायचं? अहो, ते शेताच्या कडेला अचानक आमच्यासमोर भूत. आबा बाबा बाबा, कसलं भूत होतं ते? जामकर म्हणतात, कसलं होतं? ते म्हणतात, त्याच्या डोक्यावरून असं गोंडपट होतं आणि अचानक आमच्यासमोर. जामकर म्हणतात, तुम्ही बघितलं का त्याला? नाही म्हणजे ती पण असू शकते. मंग्या म्हणतो, काय बोलताय जामकर साहेब? अहो, आम्ही तिथून पळ काढला. रणजी आणि लालीची तुतुमेमे चालूच असते आणि सदाला सारखा गोपाळावर संशय येत असतो. खरं तर लाली आणि त्याच्यामध्ये आधीच बाचाबाची होते. कारण सदा बोललेला असतो, मी माझ्या श्यामलला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार आणि त्यासाठी जामकर गोपाळला हुडकून काढणार. लाली म्हणते, भाऊजी, तू माझ्या नवऱ्यावर कसा संशय घेऊ शकता? सदा म्हणतो, मग तो गायब का झाला? तीन त्यावो गायब नसेल झाले, काहीतरी कामासाठी गेले असतील. तो कामासाठी सांगून नाही जात आहेत का? तीन ते गेले असतील अचानक, नसेल सांगता आलं. म्हणून काय श्यामल वहिनीचा खून त्यांनी केला वय? सदा म्हणतो, काही असू दे, माझ्या बायकोचा ज्याने खून केला ना, मी त्याला सोडणार नाही. लाली म्हणते, आणि माझ्या नवऱ्यावर जो आळ घेईल ना त्याला मी सोडणार नाही. आता घरामधून सदाच निघून जातो. गोपाळा शोधण्यासाठी जेव्हा जामकर आणि सदा घरी आलेले असतात तेव्हा आजी बोललेली असते, अहो, तो भामटा बी गायब आहे आणि त्याची बायको पण. मी म्हणते ना, ते सारख्याला वारखे आहेत. आता मात्र जामकरचा संशय अजूनच वाढतो. आता काही बोललं तरी संशय गोपाळवरच येत असतो. रणजी म्हणते, सदा, आता तू शोधून काढ बाबा. हे सगळं बोलणं लाली ऐकत असते आणि तिला घामच फुटतो. तिचे जामकरला संशय आला तर? कारण जेव्हा ती शेतात जाते आणि शेतातून बाहेर येते तेव्हा तिच्या पायाला लागतं आणि लंगडत लंगडत ती घर गाठत असते
तेव्हा तिला मंग्या आणि जित्या दिसतात. एवढंच काय, घरी येत असताना तिला जामकरची गाडी दिसते. ते आता त्याच गाडीमागे लपते आणि म्हणते, हा जामकर का घरी आलाय? आता मात्र लाली जाम हादरते आणि म्हणते, याला कळलं की काय, मी श्यामलचा खून केलाय. पण लाली मात्र एवढी हुशार असते की ती पारावर बसते ते रडत. जामकर येतात आणि तिची समजूत घालून तिला आत पाठवतात. आता पुढे काय करणार हे पुढील भागात बघूया. धन्यवाद.